मोठी बातमी म्हणावी लागेल। राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे संजय राऊतांनी या संपूर्ण दाव्यावर सूचक विधान केलेलं आहे। याबद्दल मी आता काहीही बोलणार नाही, अनेक घडामोडी घडायच्या अजून बाकी आहेत, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री भेट झाली असा दावा प्रबुद्ध भारतने केला। काल रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती असल्याचा दावा प्रबुद्ध भारतने केला। या संदर्भात राजकीय विश्लेषक प्रकाश पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। प्रकाशजी नमस्कार। मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेल्याचा दावा प्रबुद्ध भारतने केलाय। हॅलो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? येतोय। हां, मोठी बातमी आहे। खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचा दावा एका मीडिया हाऊसने केलेला आहे। खरं तर आश्चर्य वाटते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत, पण जर आपली राजकीय संस्कृती महाराष्ट्राची बघितली तर ते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे त्यांना कोणीही, केवळ राजकीय पक्षच नव्हे तर कुठलीही व्यक्ती त्यांना भेटायला जाऊ शकते, ही पहिली गोष्ट आहे। पण विचार जर राजकारणाचा केला तर 2014 पूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे मधुर संबंध राहिलेले आहेत। 25 वर्षाहून अधिक काळ युती टिकलेली होती। पण 2014 नंतर जेव्हा केंद्रात मोदींचं सरकार आलं, त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण पण बदलत गेलं आणि पुढे काय काय झालं, शिवसेनेची कशी वाताहत झाली, उद्धव ठाकरे कधी नव्हे ते महाआघाडी बरोबर गेले, मुख्यमंत्री पद मिळवलं, सगळं हे इतिहास आहे। बरंच ओढ्याखालून पाणी वाहून गेलेलं आहे। आता नव्यानेच राजकीय समीकरण बदलता की काय, शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येते काय, असा प्रश्न राज्यातील जनतेला वारंवार पडतो आहे। पण आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्ष जो सत्तेवर आहे, त्यांना एक शिवसेना आणि अजित पवारांचा जो पक्ष होता आहे तो त्यांना सपोर्ट आहे। त्यामुळे त्यांची तसं सत्तेसाठी उद्धव ठाकरेंची काही गरज नाही। पण आगामी अजून निवडणुकीलाही वेळ आहे। पण शिवसेनेचं धोरण किंवा शिवसेना भाजप का जवळ येते आहे हे कळण्यास मात्र काही थोडा अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे। नक्कीच नक्कीच प्रकाश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।